नमस्कार मित्र, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्र आपण 1 ग्लास दुधापासून मस्त असे एकदम परफेक्ट मार्केट साई रसगुल्ले घरच्या घरी कसे बनवतात याची रेसिपी पाहणार आहोत। आपण मित्रांनो पाहू शकता 1 ग्लास दुधापासून आपण किती मस्त असे एकदम परफेक्ट मार्केट साई रसगुल्ले इथे तयार केलेले आहेत। हे बघा, अगदी ज्युसी आणि एकदम जाळीदार सुपर सॉफ्ट असे रसगुल्ले आपले तयार झालेले आहेत। तसेच आपण रसगुल्ल्याची जाळी पाहू शकता, अतिशय जाळीदार आणि एकदम सुपर सॉफ्ट एकदम परफेक्ट मार्केट साई रसगुल्ले तयार झालेले आहेत। नक्की मित्रांनो तुम्ही देखील माझी रेसिपी फॉलो करून परफेक्ट रसगुल्ले बनवा। चला मग रसगुल्ले बनवायला सुरुवात करूया। रसगुल्ले तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे होममेड पनीर तयार करून घेत आहोत, म्हणजे छेना। त्यासाठी हाय फ्लेमवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 ग्लास म्हणजे 250 ml इतकं म्हशीचं दूध ॲड करायचं आहे। मी मित्रांनो इथे म्हशीचं दूध वापरले, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही इथे पॅकेटवालं जे दूध येतं ते घेतलं तरीही चालेल। आता मित्रांनो आपल्या इथे एक जुगाड करायचा आहे। मी 1 ग्लास इतकं दूध घेतलं, तेवढंच आपल्या 1 ग्लास इतके यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे। वजनाने मित्रांनो ही मिल्क पावडर इथे मी 150 ग्राम इतके ॲड केलेली आहे। जर मित्रांनो आपल्याला इथे मिल्क पावडर वापरायची नसेल तर काय करायचं आहे, आपण 1 ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे, आपण इथे 4 ग्लास इतकं म्हशीचं दूध घ्यायचं आहे। आता मित्रांनो सर्वप्रथम आपल्या एका स्पॅच्युलाच्या मदतीने दुधामध्ये मिल्क पावडर ही छानपैकी व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घ्यायची आहे। हे बघा, आपण पाहू शकता दुधामध्ये व्यवस्थितपणे मिल्क पावडर मी इथे मिक्स आउट करून घेतलेले आहे। हे बघा, दूध किती घट्टसर तयार झालेलं आहे। आता मित्रांनो आपली गॅसची फ्लेम हाय असल्या कारणाने दूध आपल्याला कंटिन्युअसली इथे स्टर करायचं आहे, अदरवाइज तो पॅनला लागून इथे करपू शकतं। ही बात आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। दूध आता आपल्याला कंटिन्युअसली इथे स्टर करत छानपैकी उकळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, आपण परफेक्टली इथे 2 मिनिटांनंतर पाहू शकतो दूध बघा मित्रांनो एकदम व्यवस्थितपणे आता उकळायला लागलेला आहे। तसे पॅनच्या साईडला दुधाची मलाई लागते ती आपल्याला सतत काढून छानपैकी दुधामध्ये मिक्स आउट करायचे आहे। हे बघा, दूध आपलं छानपैकी उकळलं केलं की आता दुधामध्ये आपल्याला विनेगर ॲड करायचं आहे। मी साधारणतः इथे 3 टेबलस्पून इतकं विनेगर ॲड करत आहे। विनेगरच्या जागी तुम्ही मित्रांनो इथे 3 टेबलस्पून इतकं लिंबाचा रस यामध्ये ॲड करू शकता। आता मित्रांनो विनेगर हा आपल्या दुधामध्ये छानपैकी या पद्धतीने मिक्स आउट करून देऊन छानपैकी दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे। जर मित्रांनो दूध फाडता वेळी तुम्हाला इथे दूध एकदमच आटून कमी दिसत असेल, तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। हे बघा, दूध फाटायला आपली सुरुवात झालेली आहे। दुधामधून छानपैकी छेना म्हणजेच पनीर आता अलग व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघा मित्रांनो, हार्डली तुम्ही 1 मिनिटानंतर पाहू शकता। हे बघा, दुधामधून पूर्णपणे पनीर इथे सेपरेट झालेलं आहे। जर मित्रांनो तुमचं या पद्धतीने पनीर सेपरेट झाल्यानंतर समजून जावं की तुमच्या दुधामध्ये विनेगर इथे कमी पडलेलं आहे, तो थोडंसं विनेगर यामध्ये पुन्हा ॲड करायचं आहे। आता मित्रांनो मी एका बाउलवरती छानपैकी स्ट्रेनर ठेवून दिलेला, त्यावरती एक कपडा अरेंज करून दिलेला आहे। आता या कपड्यामधून आपण तयार केलेलं पनीर आपल्याला छानपैकी या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, छानपैकी मी पनीर इथे काढून घेतलेलं आहे। आता या पनीरमध्ये असलेलं सर्व पाणी आपल्याला या पद्धतीने छानपैकी आता पिळून काढून घ्यायचं आहे। जितक्या चांगल्या प्रकारे मित्रांनो पनीरमधलं पाणी आपल्याला इथे काढता येईल ना, तितकं संपूर्ण पाणी आपल्या पनीरमधून काढून घ्यायचं आहे। पण पनीर पूर्णपणे इथे ड्राय करायचे नाही, पनीरमध्ये एकदम थोडंसं ओलसरपणा असलं पाहिजे। हे बघा, आपण पाहू शकता छानपैकी संपूर्णपणे पनीरमधलं पाणी असलेलं काढून घेतलेलं आहे। हे बघा, किती चांगल्या प्रकारे आपलं इथे पनीर तयार झालेलं आहे। साधारणतः मित्रांनो हा पनीर आपला 250 ग्राम इथपर्यंत तयार झालेला आहे। आपण पाहू शकता मित्रांनो किती मस्त एकदम परफेक्ट पनीर आपलं इथे तयार झालेलं आहे। आता हा पनीर 1 मिनिटाकरिता मी स्ट्रेनरवरती ठेवून देत आहे, तोपर्यंत आपण चाचणी तयार करून घेत आहोत। चाचणी तयार करण्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती एक पॅन छानपैकी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला साधारणतः 2 ग्लास इतके छानपैकी यामध्ये साखर ॲड करून द्यायची आहे। वजनाने ही साखर 400 ग्राम इतकी आहे। आता मित्रांनो या साखरेमध्ये आपल्याला चाचणी तयार करण्यासाठी 2 ग्लास साखर आहे तर आपल्याला यामध्ये 6 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे। आपण मित्रांनो इथे नोटीस केलं का, मी स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत सर्व मेजरमेंट हे एका ठराविक अशा फिक्स ग्लासने तुम्हाला करून दाखवलेले आहेत, म्हणजे तुम्ही वाटीने किंवा कपाने केले मेजरमेंट तरी सारखेच येतील। चाचणीमध्ये मी 6 ग्लास इतकं पाणी ॲड केलेले। आता चाचणीमध्ये आपल्याला 2 वेलदोडे मधून फोडून ॲड करायचे आहे, म्हणजे चाचणीला छानपैकी वेलदोड्यांचा सुगंध येतो। आता ही चाचणी आपल्याला उकळण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे। रसगुल्ल्याची चाचणी जोपर्यंत मित्रांनो तयार होत आहे तोपर्यंत आपण रसगुल्ले तयार करून घेऊया। हे बघा, आपण तयार केलेलं पनीर किती मस्तपैकी तयार झालेलं आहे। तसं मित्रांनो पनीरचं स्ट्रेनरमध्ये पाणी निघालेलं आहे, तर मित्रांनो हे पाणी फेकून न देता तुम्ही याची कढी बनवू शकता। त्याचप्रमाणे नेक्स्ट टाइमला तुम्ही इथे दूध फाडण्यासाठी या पाण्याचा उपयोग करू शकता। आता मित्रांनो मी एक मिक्सर जार घेतलेला, मिक्सर जारमध्ये आपण तयार केलेलं पनीर आपल्या या पद्धतीने तुकड्यामध्ये कट करून यामध्ये ॲड करून द्यायचं आहे। हे बघा, पनीर किती सुपर सॉफ्ट इथे तयार झालेलं आहे, हाताने देखील तुटत आहे। मित्रांनो मी तुमच्यावर अगदी नवीन पद्धत रसगुल्ले बनवण्याची शेअर करत आहे, जी आपली पुराणी म्हणजे जुनी पद्धत आहे ती तुम्ही इथे फॉलो करू शकता। जस्ट हाताने तुम्ही हे मिश्रण मळू शकता। तसे फडक्यामध्ये जे पनीर होतं ते देखील या पनीर बरोबर मिक्स आउट करून दिलेलं आहे।
आता मित्रांनो रसगुल्ला छानपैकी बाइडिंग येण्याकरता आपल्या रसगुल्ल्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या की मैदा वापरला तरीही चालेल। तसे आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचे आणि रसगुल्ले एकदम सुपर सॉफ्ट बनतात। पाव चम्मच इतका आपल्या यामध्ये खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे। खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इथे अर्धा चम्मच इतके बेकिंग पावडर ॲड केले तर अधिकच उत्तम। आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्सर जार लिडने कव्हर करून देऊन 1 मिनिटाकरता चर्न करायचं आहे। हे बघा 1 मिनिटाकरता मिश्रण मी चर्न करून घेतलेलं आहे। हे बघा मिक्सर जारमध्ये बिलकुल बी कष्ट न घेता एकदम स्मूथसर असं आपल्या रसगुल्ल्याचं मिश्रण इथं चर्न झालेलं आहे, एकदम परफेक्टली, ते पण 1 मिनिटामध्ये। आता एक प्लेट घेतली आहे, प्लेटमध्ये आपण तयार केलेलं रसगुल्ल्याचं मिश्रण आपल्या या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचं आहे। प्लेटमध्ये मित्रांनो रसगुल्ल्याचं मिश्रण काढून छानपैकी एकदा मी त्याला या पद्धतीने मळून एकत्र करून घेतलेलं आहे। आता मित्रांनो या मळलेल्या डोमध्ये आपल्याला रसगुल्ला तयार करण्यासाठी थोडंसं पोषण काढायचं आहे आणि दोन्ही तळ हाताच्या मध्ये ठेवून छानपैकी त्याला स्मूथसर असं बॉल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता बिलकुल बी कष्ट न करता अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपले रसगुल्ले इथे तयार होतात। जस्ट एक साईडला आपली चाचणी उकळत आहे आणि दुसऱ्या साईडला आपण रसगुल्ले तयार करून घेत आहोत। हे बघा या पद्धतीने एकही क्रॅक नसलेला आपल्या रसगुल्ल्याचा बॉल इथे तयार करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने मित्रांनो आणखीन एक बॉल तुम्हाला तयार करून दाखवत आहे। जस्ट थोडंसं आपल्या पनीरचं पोषण या पद्धतीने रसगुल्ला तयार करण्यासाठी घ्यायचं आहे। दोन्ही तळ हाताच्या मध्ये ठेवून त्याला स्मूथसर असं बॉल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो या पद्धतीने आपल्या एकही क्रॅक नसलेला बॉल इथे तयार करून घ्यायचा आहे। जर रसगुल्ल्यावरती एकही क्रॅक असेल तुमचे रसगुल्ला चाचणीमध्ये फुटले जातील। दॅट्स वाय मित्रांनो एकही क्रॅक आपल्याला रसगुल्ल्यावरती ठेवायचा नाहीये। सो मित्रांनो मी इथे सेम पद्धतीने सर्व रसगुल्ले इथे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा किती शायनी आपले रसगुल्ल्याचे बॉल इथे तयार झालेले आहेत। आता हे रसगुल्ले आपले कुक करण्यासाठी रेडी झालेले आहेत। सो मित्रांनो हे बघा 5 मिनिटात आपली चाचणी देखील एकदम व्यवस्थितपणे इथे उकळू लागलेली आहे। आता हे उकळत्या चाचणीमध्ये आपल्याला छानपैकी एक रसगुल्ला या पद्धतीने सोडत जायचा आहे। सर्व रसगुल्ले मित्रांनो डायरेक्टली आपल्या चाचणीमध्ये ऍड करायचे नाहीयेत, अदरवाइज चाचणीचं टेम्परेचर कमी होऊन रसगुल्ले फुटले जातील। जस्ट मित्रांनो काही सेकंदानंतर या पद्धतीने एक रसगुल्ला आपल्या चाचणीमध्ये सोडत जायचा आहे। हे बघा आपण पाहू शकता सर्व रसगुल्ले छानपैकी मी चाचणीमध्ये ऍड केलेले आहेत। आता हे रसगुल्ले आपल्याला छानपैकी 2 मिनिटाकरता उकळून घ्यायचे आहेत। हे बघा चाचणीमध्ये 2 मिनिटाकरता रसगुल्ले उकळल्याने तुम्ही पाहू शकता एकही रसगुल्ला आपल्या इथे फुटला गेला नाहीये, म्हणजे आपले रसगुल्ले इथे परफेक्टली तयार होणार आहेत। आता मित्रांनो पॅन आपल्या लिडने कव्हर करून देऊन रसगुल्ले आपल्या 10 मिनिटाकरता हाय फ्लेमवरती इथे उकळून घ्यायचे आहेत। रसगुल्ले कुक होण्यासाठी ठेवून साधारणतः परफेक्टली 10 मिनिटं झाले। 10 मिनिटानंतर तुम्हाला पॅनवरून आता लीड काढून दाखवत आहे। हे बघा रसगुल्ल्यावरती पॅनमध्ये किती मस्त असे झाग आलेला आहे। या झागमुळेच मित्रांनो रसगुल्ले वरच्या साईडने कुक होतात। हे बघा रसगुल्ले किती मस्त असे टम फुलले गेलेले आहेत, एकदम परफेक्ट। आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्लास इतके एकदम थंड म्हणजे नॉर्मल पाणी घ्यायचे आणि रसगुल्ल्यामध्ये ॲड करून द्यायचे आहे या पद्धतीने। आता रसगुल्ल्याचं पॅन आपल्याला पुन्हा लीडने कव्हर करून देऊन आता रसगुल्ले आपल्याला 2 मिनिटाकरता पुन्हा हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे। हे बघा आफ्टर 2 मिनिट्स यू कॅन सी दॅट हे बघा रसगुल्ल्यावरती पुन्हा झाग तयार झालेला आहे। आता मित्रांनो रसगुल्ले आपले परफेक्टली इथे कुक झालेले आहेत। आता मित्रांनो आपली गॅसची फ्लेम बंद करून देत आहे। हे बघा रसगुल्ले कुक झाले आहे। दुसरा साईड म्हणजे रसगुल्ले बघा पूर्णपणे चाचणीच्या आतमध्ये गेलेले आहेत, म्हणजे आपले रसगुल्ले परफेक्टली इथे कुक झालेले आहेत। आता हे रसगुल्ले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। रसगुल्ल्यामध्ये मित्रांनो थंड पाणी ॲड केल्याने काय होतं, रसगुल्ले मित्रांनो जे तुम्हाला बलून सारखे फुललेले दिसतात त्यांचा साईज आहे तसाच राहावं, त्यासाठी आपण यामध्ये थंड पाणी ॲड करतो। सो हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता रसगुल्ले थंड होण्यासाठी ठेवून साधारणतः परफेक्टली इथे 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास झालेला आहे। हे बघा अर्धा तासानंतर तुम्हाला रसगुल्ला दाखवत आहे। हे बघा एकदम परफेक्ट हल्दीराम स्टाईल आपला रसगुल्ला तयार झालेला आहे। तसं रसगुल्ल्याच्या स्पॉन्जिनेसवर तुम्ही ओळखू शकता, अगदी रसरशीत एकदम जाळीदार आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत। नक्की मित्रांनो मी सांगितलं टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करून हे रसगुल्ले बनवले ना अगदी परफेक्ट तुमचे रसगुल्ले बनतील। तसे मित्र आपण पाहू शकता एकच नाही तर सगळेच रसगुल्ले आपले एकदम सुपर सॉफ्ट आणि एकदम रसरशीत तिथे तयार झालेले आहेत। आता मित्रांनो तुम्हाला ही ज्यूसी रसगुल्ले सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो 1 ग्लास दुधापासून तयार केलेल्या हलवाईपेक्षाही उत्तम मार्केट साईज रसगुल्ले इथे सर्व केलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा, तसे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसे मित्रांनो आपण रसगुल्ल्याचा आकार पाहू शकता, अगदी हल्दीराम स्टाईल आलेला आहे। एकदम परफेक्ट गोल मटोल आणि एकदम ज्यूसी रसगुल्ला आपला इथे तयार झालेला आहे। तसंच मित्रांनो मी आपल्या शरद पाटील रेसिपी या मेन चॅनलवरती ऑलरेडी पनीरपासून रसगुल्ले कसे बनवते याची रेसिपी शेअर केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता हे बघा रसगुल्ला मी इथे तोडून दाखवलेला आहे। रसगुल्ल्यामध्ये जाळी पाहू शकता, यावरून तुमच्या लक्षात येतं रसगुल्ले आपले किती जाळीदार तयार झालेले आहे। तसं अगदी सुपर सॉफ्ट नक्की तुम्ही ट्राय करा, चवीला तितके भन्नाटे रसगुल्ले तयार होतात। तुम्हाला प्रचंड आवडतील तर वेळात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।